मित्रांनो, तुम्हाला माहीत आहे का? मराठीमध्ये सध्या एक नवीन सिरीज रिलीज झालीय, ज्याच्या एका नजरेत गुन्हेगाराचं अर्धं आयुष्य संपतं. येस, तुम्ही बरोबर ओळखलत, डिटेक्टिव्ह धनंजय. पण 1 मेला झी5 वर आलेली ही नवीन वेब सिरीज राडा आहे की फक्त टाइमपास? चला, आजच्या व्हिडिओमध्ये याचंच पोस्टमार्टम करूया. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. बघा, आपण बाबूराव अर्नाळकरांच्या रहस्यकथा वाचून मोठे झालोय. पण ही नवी सिरीज रहस्यजाल कथेला चक्क 2026च्या आधुनिक दुनियेत घेऊन आलीये. दिग्दर्शक श्रीरंग गोडबोले यांनी आपल्याला थेट कोकणातल्या शिरगावला नेलंय. शांत समुद्र, निसर्गरम्य वातावरण, पण या शांततेच्या मागे लपलंय एक भीषण मर्डर मिस्ट्री. स्थानिक सदानंद काकांवर खुनाचा आरोप लागतो. सगळे पुरावे त्यांच्या विरोधात आहेत. पण आपला धनंजय म्हणतो, थांबा, खुनी कोण हे तर कळलं, पण त्यांनी हे का केलं? हेच या सिरीजचं सर्वात मोठं प्लस पॉइंट आहे. हिता बोलूया कलाकारांबद्दल. आदिनाथ कोठारे. भावा, काय तो लूक आणि काय ती शिस्त! धनंजयच्या भूमिकेत तो एकदम कडक वाटतोय. आणि आपला पुष्कराज चिरपुटकर, छोटू, यांची जोडी म्हणजे काय माहितीये, जणू काही जुन्या काळातला मेंदू आणि आजच्या काळातला सुपर कम्प्युटर. पुष्कराजच्या हॅकिंग स्किल्स बघून असं वाटतं की आपलं सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग खरंच कामाचं आहे. प्रसाद ओक यांचा इन्स्पेक्टर लूक आणि मोहन जोशी, सुहास जोशींसारखे दिग्गज कलाकार. म्हणजे साधी चहा पिण्याची वेळ जरी असली ना, तरी त्यात एक वेगळंच टेन्शन वाटतं. तांत्रिकदृष्ट्या बोलायचं तर कोंकण नुआर सिनेमॅटोग्राफी अफलातून आहे. काही सीन्स तर इतके भारी आहेत की तुम्हाला वाटेल तुम्ही एखादी हॉलिवूडची सिरीज बघताय. पण थांबा, सगळंच काही गुलाबजाम नसतं. 7 एपिसोड्सच्या या प्रवासात सुरुवातीचे 2 एपिसोड्स थोडे संथ वाटतात. म्हणजे वर्ल्ड बिल्डिंग करताना थोडा वेळ घेतलाय. जर तुम्हाला फास्ट ॲक्शन हवी असेल तर सुरुवातीला थोडा संयम ठेवावा लागेल. पण एकदा का गाडी पकडली की शेवटपर्यंत तुम्ही मोबाईल खाली ठेवणार नाही, ही माझी गॅरंटी. थोडक्यात सांगायचं तर, जर तुम्हाला सस्पेन्स, मराठी साहित्याचा वारसा आणि जबरदस्त अभिनय आवडत असेल तर डिटेक्टिव्ह धनंजय रहस्यजाल तुमच्यासाठी मस्ट वॉच आहे. तुम्हाला आदिनाथचा हा नवा अवतार कसा वाटला? कमेंट्समध्ये नक्की सांगा. आणि हो, अशाच कडक रिव्ह्यूजसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. कारण इथं भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. जय महाराष्ट्र.